रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण टॉप अशा 4 बोटनेक ब्लाउज डिझाइन बघणार आहेत। आता बघा, संक्रांत येते, हळदी कुंकूसाठी आपण खूप साऱ्या मैत्रिणी एकदम मस्त छान छान साड्या घेतात आणि ब्लाउज शिवून घेतात। तर डिझाइन कशा बनवायच्या यासाठी तुम्ही आजचा हा जो व्हिडिओ आहे तो पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला खूप सुंदर अशा डिझाइन बघायला इथं मिळणार आहेत। तर 4 प्रकारच्या वेगवेगळ्या मी तुम्हाला बोटनेक मध्ये डिझाइन इथं दाखवणार आहे। आता ही सर्वप्रथम आपली पहिली डिझाइन आहे। बघा, एकाच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 डिझाइन दाखवते, त्यासाठी मी स्पीड थोडा जास्ती केलेला आहे। हे जे डिझाइन तुम्ही बघताय त्यांचे डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवलेले आहेत आणि आपल्या चॅनलवरती अपलोड सुद्धा आहेत। तरी देखील मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सर्वच व्हिडिओची स्पेशल लिंक देणार आहे। तसंच आय बटनवर देखील मी तुम्हाला व्हिडिओ देणार आहे, तर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ तिथं बघू शकता। जर तुम्हाला इथं फास्टमध्ये कळत नसेल तर तुम्ही डिटेलमध्ये व्हिडिओ तिकडे सुद्धा पाहू शकता। तर बघा, अशा पद्धतीने आपण सिंपल असा बोटनेक कट करून मी तयार करून घेतलेला आहे। आता तिथं आपण मस्त डिझाइन बनवणार आहे, त्यासाठी मी कॅनव्हासवरती गळ्याची मार्किंग करून घेतलेली आहे। उलटा गोल आपण इथं बनवणार आहेत, म्हणजे गोलाकार आपण असं इथं तयार केलेला आहे। तर अशा पद्धतीने मी हा जो आहे तो गळा असा ठेवून घेतलेला आहे। स्टिचिंग करून आपण त्याच्या आतील वेस्टेज कापड कट करणार आणि कॉर्नरमध्ये तसंच राऊंड शेपवरती आपण इथं कट लावून घेणार आहेत। बघा, कॅनव्हासला म्हणजे यावेळेस मी गळा बनवते तेव्हा मी आतील जो ठसा असतो तो आधीच कट न करता स्टिचिंग नंतरच कट करत असते। आता आपण इथं दापटीप टाकून घेणार आहे संपूर्ण गळ्यावरती। आता ही जी डिझाइन तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी आपल्याला फ्रंट पार्ट जोडून घेणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच आपण याच्यावर अशी डिझाइन बनवू शकतो। बघा, मोत्यांची लेस मी फक्त अर्धा जो गोल होता तिथे लावून घेतली। आता वरचा जो बोटनेक आहे तसाच जो आपण खाली डिझाइनचा गळा तयार केला बोटनेकचा, तिथं देखील आपण फेविकॉलच्या मदतीने अशा पद्धतीने बॉल चेन, डायमंड चेन, परत बॉल चेन अशी आपण एकदम सुंदर अशी लेस टाइप आपण इथं बनवून घेणार आहेत। अशापैकीच मी एक डिझाइन बनवली होती, आपला तो व्हिडिओ खूपच व्हायरल होतोय आणि त्या व्हिडिओची देखील लिंक मी तुम्हाला देणार आहे। तर त्या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या मैत्रिणींचे कमेंट होत्या की ही जी चेन असते याला हाताने स्टिच कसं करायचं, ते देखील मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओ तिथं दाखवणार आहे। तर सिंपल असा मी गोल्डन धागा जो आहे तो सुईमध्ये ओढून घेतलेला आहे आणि बघा, ठिकठिकाणी आपण हात शिलाई करतो त्याप्रमाणे थोड्या थोड्या अंतरावरून आपल्याला काय करायचं आहे, टाके टाकून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने आपण बॉल चेन, डायमंड चेन असे पॅक करू शकतो की जेणेकरून ते नंतर निघणार नाहीत। बघू शकता किती सुंदर लुक आपल्या ह्या गळ्याला आलेला आहे, एकदम आकर्षक असा आपला हा जो ब्लाउज आहे तो इथं दिसतोय। आता आपण दुसरी बोटनेकची डिझाइन बघणार आहेत। तर यासाठी देखील आपण काटकोन तयार करून घेतला, माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत। अशा पद्धतीने आपण जो गळा आहे तो संपूर्ण पार्ट ओपन करत दोन्ही बाजूला उंटवणार आहेत, कारण आपला वन साइड गळा असणार आहे, म्हणून आपल्याला बघा बॅक पार्ट ओपन करूनच तिथं गळ्याची मार्किंग करायची आहे। एकसारखा गळा न घेता आपण वन साइड घेणार आहेत। अशा पद्धतीने जसं मी इथं चॉकने मार्किंग केलेले आहे तसंच आपण इथं टिप टाकणार आहेत। आणि आता ह्या गळ्याला मी कॅनव्हासचा वापर करत नाहीये, कारण का तर याचं जे मेन कापड आहे त्यालाच कॅनव्हास लागलेला आहे, म्हणजे संपूर्ण कापडला कॅनव्हास चिपकूनच आलेला आहे। त्यासाठी मी आपलं गळा बनवत असताना इथं कॅनव्हासचा वापर करणार नाहीये। बघा, इथं थोडासा गॅप मी ठेवलेला आहे बरोबर, हे पहा, बरोबर कैचीने कट लागेल एवढा गॅप मी इथं ठेवलेला होता। आता संपूर्ण राऊंड शेपवर तसं पॉइंट जिथं आला तिथं कट लावत आपण सर्वप्रथम आपली ही जी बारीक पट्टी आहे ती पलटवून घेणार आहेत। एखाद्या रिफिलच्या मदतीने आपण याला पलटवून घेणार आणि मग संपूर्ण बॅकपार्ट आपण फोल्ड करत दापटीप टाकून घेणार आहेत। हे बघा, त्याला कॅनव्हास आहे संपूर्ण ब्लाउज पीसला थोडा हार्ड गेलेला आहे, पण असू द्या, काही हरकत नाही। तरी देखील आपण आपल्या रिफिलच्या मदतीने याला पलटवून घेतलेला आहे। संपूर्ण याच्यावर आपली दापटीप टाकून झाली। आता ही जी फ्रिल आहे ती मी तयार करून घेतलेली आहे, फोल्ड करून त्याला बघा फोल्ड करत आपण इथून अशी सुरुवात केलेली आहे लावायला। एकाच बाजूला आपण मस्त अशी लावून घेणार आहेत, म्हणजे वन साइडच आपण ही फ्रिल लावणार आहेत। आता आपण काय करणार, ही जी कॉम्बिनेशन मध्ये लेस आहे लाल रंगाची
तीच लेस मी संपूर्ण गळ्यावरती व्यवस्थित अशी इथं लावून घेणार आहे। तर ही देखील डिझाइन एकदम न्यू आहे आणि एकदम अट्रॅक्टिव्ह अशी वाटणारी डिझाइन आहे। तर तुम्ही देखील अशा पद्धतीने बोटनेकमध्ये न्यू काहीतरी ट्राय करू शकता। बघा किती सुंदर लुक आपल्या ह्या ब्लाउजला आलेला आहे। आता आपली ही 3 नंबरची डिझाइन आहे। या ब्लाउजचा देखील मी व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि ही डिझाइन सुद्धा खूप सुंदर अशी आपली तयारी तर होणार आहे। तर आपण सेम पद्धतीने जो आहे तो बोटनेक आपण छोटा तयार करणार आणि त्याला स्टिचिंग करून घेणार आहेत। बघा आता आपण इथं मस्त असं मोजून घेणार आहे की आपल्याला किती इंच उंचीचा गळा घ्यायचा आहे। तर 7 इंच आपण गळा घेणार आहेत। आता त्यासाठी आपण काटकोन तयार केला कॅनव्हासवरती। परफेक्ट असा गोल यायला हवा, त्यासाठी बघा आपण सेंटर पॉइंट काढत किती येतंय 3.5 वर असं संपूर्ण राऊंड शेप मध्ये पॉइंट लावायचे आहेत, म्हणजेच की जेणेकरून आपल्याला परफेक्ट असा गोल आकार इथं मिळतो। जर तुम्हाला हाताने आकार जमत नसेल तर तुम्ही एखाद्या डिशचा वापर करू शकता। अंदाजाने तुम्हाला जेवढा गोल हवा तेवढा तुम्ही डिशच्या मदतीने गोल तयार करू शकता। आपण याला सेपरेट कॅनव्हास आपल्या अस्तरवरती चिपकवून घेतला आणि तसंच आता आपण त्याला बॅक पार्टवर ठेवत, बॅक पार्ट सीधा आहे त्याच्यावरून संपूर्ण राऊंड शेपला टिप टाकत आतील वेस्टेज पार्ट कट करून संपूर्ण राऊंड शेपला आपण कट लावणार आहेत आणि हा जो काही गोल आहे तो असा आतमध्ये आपल्याला टाकायचा आहे। बघू शकता किती सुंदर फिनिशिंग आली। आता 4 इंच रुंदीला मी ह्या ज्या पट्ट्या आहेत त्या घेतलेल्या आहेत, एकदम लांब लांब 2 पट्ट्या आपण जॉईन करून घेतल्या। आता 2-2 इंचावरती पॉइंट लावत आपण अशा पद्धतीने बरोबर सेंटर मधून टिप टाकत फ्रिल बनवणार आहेत। फ्रिल बनवण्यासाठी बघा मी एकदम बरोबर मधूनच टिप टाकत आहे की जेणेकरून आपल्याला याची डिझाइन तयार करता येईल। आता इथं मी 1 ते 1.5 इंच जो आहे तो पुढचं टोक मोकळं सोडलेलं आहे, कारण आपली फ्रेंड अखंड आपल्याला लावता यायला हवी गोल गड्यावर, म्हणून आपण बरोबर बघा आपलं सेंटर पासूनच मी सुरुवात केली की जेणेकरून आपल्याला तिथं जॉइंट देता येईल आणि फ्रिल अखंड अशी करता येईल। बघा आता आपण इथं चौकोन घेतलेले आहे 3x3 चे, मी 8 चौकोन घेतले। 8 मधून आपण 6 ट्रायंगल बघा असे आपण एक्स्ट्राचा कापड कट करणार आणि हे जे 2 आहेत चौकोन त्यांच्या देखील आपण ट्रायंगल करत यांचे मात्र आपण लटकन बनवणार आहे। अशा पद्धतीने 2 आपण घंट्या तयार करून घेतल्या। आता बघा सुई धाग्याच्या मदतीने आपण हे जे आहे ते संपूर्ण फूल असं तयार करून घेणार आहे। एकदम मस्त असं फूल तयार होत असतं आपलं, 6 पाकड्यांनी खूप सुंदर असं फूल तयार होतं। आता आपण यांच्यामध्ये बघा आपण जे कोन तयार केले, ज्या घंट्या तयार केल्या त्यांच्यात आपण मणी लावून घरच्या घरी लटकन असे बनवून घेतलेले आहेत। मार्केटमधून आपल्याला काहीच आणण्याची गरज नाही, आपल्याकडे जे अवेलेबल आहे त्याच्यातच आपण अशी डिझाइन इथं तयार करून घेतलेली आहे। आता या फ्रिलला देखील आपण मणी लावून एकदम मस्त सुंदर असा लुक इथं दिलेला आहे। हे बघा एकदम भारी असं ब्लाउज आपलं इथं तयार झालेलं आहे। हे ब्लाउज माझे स्वतःचंच होतं, ते मी खूप सुंदर असं बनवून घेतलेलं आहे। तर त्या ब्लाउजचे देखील संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपली इथं 4 नंबरची डिझाइन आपण बघणार आहेत। त्यासाठी मी ब्लाउजच्या उंचीच्याच बरोबर कॅनव्हास कट केलेला आहे आणि इथं बघा मी मस्त सुंदर तुम्हाला बोटनेकचा आकार जो असतो तो किती वरून द्यायचा हे सर्व जे आहे ते मोजून मापून दाखवते। वरती सिंपल असा बोटनेक आणि आतमध्ये आपण हार्ट शेप बनवणार आहेत। तर बघा हार्ट शेप आपण खूप सुंदर असा आपल्याला आकार परफेक्ट वाटेल तोपर्यंत आपल्याला आकार द्यायचा आहे। आकार जमत नसतील तर जुन्या न्यूजपेपरवरती ट्राय करा, म्हणजे तुम्हाला छान पैकी आकार इथं जमतील। बघा दोन्ही आकारांना आपण बरोबर पाव इंच म्हणजे अर्धा ते पाऊण इंच आपण मार्जिन त्यांना ठेवलेली आहे। सर्वप्रथम आता आपण हा जो अर्धा गोल आहे म्हणजे वरचा बोटनेक आपण अस्तरवर चिपकवत याला नेहमीप्रमाणे आतापर्यंत मी तुम्हाला जे गडे फोल्ड करून दाखवले तशाच पैकी आपण याला फोल्ड करून तयार केलेला आहे। आता त्याच्यावर आपण हा हार्ट शेप ठेवून घेतलेला आहे, जसं आहे तसंच आपल्याला त्याला टिप टाकायची आहे। खूप सुंदर एकदम मस्त पद्धत मी तुम्हाला इथं दाखवलेली आहे आजच्या व्हिडिओत। तर सर्वच गडे एकदम अट्रॅक्टिव्ह असे आपले तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने डिझाइन बनवू शकता आणि 2 पैसे जास्तीची शिलाई देखील तुम्ही कस्टमरकडून घेऊ शकता।
तर हा जो काही हार्ट शेप आहे याला आपण मस्त असं फोल्ड करून घेणार आहेत आतमध्ये आणि याला अजून एकदम मस्त न्यू लुक आपल्याला द्यायचा आहे। त्यासाठी बघा इथं मी 4.5 वरती पॉइंट लावत आपण इथं दोरी अटॅच करणार आहेत। तर खूप सुंदर अशी आपली ही देखील डिझाइन एकदम मस्त अशी तयार मी तुम्हाला इथं करून दाखवलेली आहे। तर मैत्रिणींनो, शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद। असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा। आजचा हा व्हिडिओ ह्या डिझाइन तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। चला तर मग भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत।